जय शिवराय मित्रांनो. छत्रपती संभाजी महाराजांची निगृण हत्या केल्याच्या नंतर त्यांचं मुंडकं भाल्याच्या टोकावरती खोचून त्याची गावभर धिंड काढण्यात आली आणि दुसऱ्या दिवसापासून उलटा तांब्यात ठेवून त्याचीच प्रतिकृती म्हणून गुढीपाडव्याचा सण महाराष्ट्रात रुजू झाला असं जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर कायमचं लक्षात ठेवा, एकतर ती सांगणारी व्यक्ती हिंदू नाही आणि जर ती हिंदू असेल तर त्या पामराच्या बद्दल मला एवढंच म्हणायचंय की त्याचं शिक्षण व्हॉट्सअपच्या युनिव्हर्सिटीमध्ये झालेलं असणार आहे. नमस्कार, मी सुनील सांडभोर आणि तुमचं स्वागत करतो आपल्या YouTube चॅनलवर ज्याचं नाव आहे हिंदुत्व. या चॅनलच्या माध्यमातून मी जास्तीत जास्त हिंदूंमधल्या रूढी, प्रथा, परंपरा यांचा धांडोळा घेण्याचा आणि त्याच्याबद्दल जास्तीत जास्त लोकांपर्यंत ज्ञान पोहोचवण्याचा प्रयत्न या चॅनलच्या माध्यमातून करणार आहे. गुढीपाडव्याची सुरुवात झाली कुठून? गुढीपाडव्याची सुरुवात खरं तर पाडव्याची सुरुवात म्हणायचं झालं तर ब्रह्मदेवाने सजीव सृष्टीचं ज्या दिवशी साकार केली, या पृथ्वीवरती सजीव सृष्टी ज्या दिवशी त्याने साकार केली तो दिवस म्हणजे पाडवा. हा एक पुरावा झाला. दुसरी गोष्ट, इंद्रदेवाने दधीची ऋषींच्या हाडांपासून वज्रास्त्र बनवलं आणि त्या वज्राने त्यांनी वृत्रासुराचा वध केला, तो हा दिवस म्हणजे पाडवा. त्याच्यानंतर तिसरा पुरावा, त्रेतायुगामध्ये प्रभू श्री रामचंद्रांनी जेव्हा रावणाचा वध केला आणि रावणाचा वध करून जेव्हा प्रभू श्री रामचंद्र अयोध्येमध्ये परत आल्याच्या नंतर जेव्हा त्यांनी राज्यकारभार हाती घेतला आणि सुरुवात केली राज्यकारभाराला, तो हा दिवस म्हणजे पाडवा. विश्वास नाही बसत आहे, कारण लेखी पुरावे असल्याशिवाय आपला कुठल्याच गोष्टीवर विश्वास बसत नाही. माझाही पहिला बसत नव्हता, परंतु मला जेव्हा अशी समाजकंटक, अशी बांडगुळ भेटली, या पाडव्यापासून मला परावृत्त करू पाहत होती. पाडवा आला की या लोकांना सुचतं ते आणि फक्त हिंदू धर्मामध्ये फूट पाडणं, हिंदू धर्मातल्या लोकांना त्यांच्या धर्माचरणापासून परावृत्त करणं, हिंदू धर्मातल्या तरुणांचं ब्रेनवॉश करून त्यांना या विषयावरती विरोधी अशा गोष्टी सांगणं आणि समाजामध्ये विशेषतः हिंदू धर्मामध्ये तेढ निर्माण करणं, हिंदूंच्या जातींमध्ये भांडणं लावून देणं, असे समाजकंटक तुमच्या आमच्या बाजूला कायमच असतात. परंतु आजचा हा व्हिडिओ त्या समाजकंटकांना चपराक देण्यासाठी मी बनवलेला आहे. तर आता पुराव्यांचा विचार करूया. तर शालिवाहन शके 1, शालिवाहनांनी शकांवरती जो विजय मिळवला, शालिवाहनांनी शकांचा पराभव केला आणि त्या दिवसापासून त्यांनी सुरुवात केली ती शालिवाहन शकाला. म्हणजेच आजपासून, आज जसं 2025 चालू आहे, वर्ष 2025, तर तसंच वर्ष 78 इसवी सन 78 ही खूप मोठी लढाई झाली शालिवाहन आणि शकांमध्ये. त्यामध्ये शालिवाहनांनी शकांवरती फार मोठा विजय मिळवला आणि त्या दिवसापासून सुरू झाला तो पाडवा, गुढीपाडवा. आणि त्या दिवसापासून त्यांनी नवीन सुरुवात केली शालिवाहन शकाला. म्हणजेच आज 2025 वजा वर्ष 2025 वजा 78 वर्ष जर आपण वजा केली तर उरले 1946 वर्ष. म्हणजे आज सुरू आहे ते शक 1946 आणि यंदाच्या गुढीपाडव्याच्या नंतर शालिवाहन शक सुरू होईल ते 1947. असा आहे आपल्या गुढीपाडव्याचा संदर्भ, जो लिखित पुराव्यासहित आहे आणि जो शालिवाहन शकांच्या पासून सुरू झालेला आहे. वळूयात पुढच्या पुराव्याकडे. तर संत ज्ञानेश्वर महाराजांनी 13व्या शतकामध्ये ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी भगवद्गीतेचं ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवलं. परंतु भगवद्गीतेचं ज्ञान त्यांच्या ओव्यांमधून पाझरत असताना त्यांच्या लेखणीतून 3 ठिकाणी गुढीचा उल्लेख आलेला आहे. तो मी आता तुम्हाला संदर्भासह आणि पुस्तकाच्या रूपातून, त्या ओव्यांच्या रूपातून प्रत्यक्षात दाखवणार आहे. कुठल्याही प्रकारचं
मोबाईलवर टाईप करून मी ते पुरावे दाखवणार नाहीये, प्रत्यक्षात पुरावे आता हे तुमच्या समोर. तर ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 4 आणि ओवी क्रमांक 51. अधर्माची अवधी तोडी, तोषांची लिहिली फाडी, सज्जना करवी गुढी, सुखाची उभवी. ही एक ओवी झाली. यानंतर ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय क्रमांक 6 आणि ओवी क्रमांक 52. ऐके संन्यासी तोची योगी, ऐसी एक वाक्यतेची जगी, गुढी उभविली अनेगी शास्त्रांतरी. ही ओवी क्रमांक 2 आपल्या समोर सांगितलेली आहे. यानंतर तिसरी ओवी अध्याय क्रमांक 14 आणि ओवी क्रमांक 410. माझी अवसरी ते फेडी, विजयाची सांगे गुढी, येरुजीवी म्हणे सांडी, गोठी इया. बघितलं मंडळी, गुढी पाडवा किंवा गुढी पाडवा हा शब्द आपल्या धर्मामध्ये नवीन नाही. तरी सुद्धा झोपलेल्यांना जाग करता येतं, परंतु झोपल्याचं सोंग घेतलेल्यांना, झोपेचं सोंग घेतलेल्यांना जाग करता येत नाही. त्यामुळं ज्यांना जागृत व्हायचंय, ज्यांना समजून घ्यायचंय, त्यांच्यासाठीच हे फक्त पुरावे होते. बाकीच्या झोपलेल्यांना झोपेतच राहू द्या. दुसरी गोष्ट राहिला विषय संभाजी महाराजांच्या हत्येचा. तर त्या क्रूर कर्म्याने जेव्हा संभाजी महाराजांची हत्या केली, तो मुघल सम्राट होता औरंगजेब. आणि हा औरंगजेब कुठल्याही प्रकारचा हिंदू नव्हता, तो मुस्लिम होता, तो मुस्लिम शासक होता. मग जर तो मुस्लिम शासक होता तर छत्रपती संभाजी महाराजांची हत्या तो हिंदू पंचांगानुसार कशाला करेल? ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, संभाजी महाराजांचे जे शंभू भक्त आहेत, जे आज बलिदान मास पाडून आहेत, बलिदान मास येत्या अमावस्येला संपेल आणि त्याच्यानंतर पाडव्याचं नवीन वर्ष सुरू होईल. परंतु काही शंभू भक्तांच्या प्रतिक्रिया अशा असतात की काल संभाजी महाराजांचं निधन झालंय आणि आज आम्ही पाडवा कसा साजरा करू? तर दादांनो, तुमच्यासाठी एकच सांगतो, संभाजी महाराजांनी जे बलिदान दिलं ते आपल्या धर्मासाठी दिलं, तुमच्या आमच्या हिंदू धर्मासाठी दिलं. आणि त्याच हिंदू धर्माचे सण जर आपण साजरे करत नसू तर मग उपयोग नाही. तो धर्म जर टिकवायचा असेल तर त्या धर्मामध्ये येणारा प्रत्येक सण आपण साजरा केलाच पाहिजे. त्या धर्मामध्ये येणारा प्रत्येक सण आपण पारंपरिक पद्धतीने साजरा केला पाहिजे, असं मला वाटतं. दुसरी गोष्ट या ठिकाणी मला सांगावीशी वाटते, सांगी वांगी गोष्टींवरती विश्वास ठेवू नका. आणि तुमच्या शंकेचं समाधान या व्हिडिओच्या माध्यमातून जर झालं असेल तर नक्की पुढच्यांना पाठवा. असे शंकासूर तुमच्या आमच्या आजूबाजूला भरपूर फिरतायत, त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सणसणीत चपराक मारू शकता. आणि आपल्या धर्माचं पालन करा, आपल्या देव देश धर्मासाठी कायम हटून राहा. चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यामुळं असेच आपले माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त पाहायला मिळतील. धन्यवाद.